नमस्कार, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। गडचिरोली पोलिसांनी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य तस्करी विरोधी कारवाईंना वेग दिलाय। पार्टी नाका येथे तपासणी दरम्यान एका संदिग्ध पल्सर बाईकसह 40 बॉटल रॉयल स्टेग विस्की सापडली। आरोपी तानाजी नानाजी पेंदोरकरला अटक केली असून एकूण 86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला। दुसऱ्या कारवाईत 22 नोव्हेंबर रोजी एसटी बसच्या तपासणीत एक वृद्ध महिलेकडे 90 निपा देसी मद्य जप्त करण्यात आले। पोलिसांनी मद्य व मोबाईलसह 10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख व पूजा नैताम करत आहेत। कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। 2026च्या ऑस्कर पुरस्कारासाठी महाअवतार नरसिम्हा या भारतीय ॲनिमेटेड फिल्मला शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे। अकादमीने अधिकृतपणे सांगितले की ही फिल्म 34 अन्य चित्रपटांसोबत स्पर्धा करेल। क्लेम प्रोडक्शन्स आणि होमले फिल्म्सची महाअवतार नरसिम्हा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर मोठा यश मिळवली असून आता ऑस्कर शॉर्टलिस्ट होणे ही आणखी एक महत्त्वाची उपलब्धी ठरली आहे। चाहते या बातमीने आनंदी झाले आहेत आणि आता पाहणे उत्सुकते ठरेल की ही फिल्म फायनलमध्ये पोहोचते की नाही। कल्याण शहरातील चिंचपटा भागात पोलिसांनी जॅस्टिक जंगल गेम झोनवर धडक कारवाई केली। तपासात गेम झोनमध्ये 8 नाबालिग मुलं-मुली आढळली जे शाळा आणि क्लास बंक करून येथे गेम खेळत होते। पोलिसांनी आंतर तपासात गेम झोनमध्ये अनेक आक्षेपार्ह आणि संशयास्पद सामग्रीही आढळल्याचे सांगितले। या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला असून गेम झोन तात्पुरते सील करण्यात आले। कल्याण पोलिसांनी ही कारवाई अशा सर्व गैरकायदेशीर गेमिंग हब्ससाठी इशारा म्हणून घेतली आहे जेथे मुलं वेळ घालवण्यासाठी धोके पत्करतात। बाराबंकीच्या रामनगर ठाण्याच्या परिसरात एका डंपर ट्रकने पुलाची रेलिंग तोडत रेल्वे ट्रकवर आपटला। या दुर्घटनेमुळे बाजूच्या पटरीवर अमृतसरहून बिहारकडे जाणारी गरीब रथ एक्सप्रेस थोडक्यात वाचली। एसपी बाराबंकी अर्पित विजय वर्गीय यांनी सांगितले की डंपर चालक ट्रकमध्ये अडकला होता। पोलीस, रेल्वे अधिकारी आणि संबंधित विभागांनी मिळून त्याला बाहेर काढले आणि प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले। तसेच त्या ठिकाणी अडकलेली दुसरी पॅसेंजर ट्रेन रेल्वे अधिकाऱ्यांच्या पर्यायी इंजिनाद्वारे पुढे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। कोल्हापूर पोलिसांनी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर लीक प्रकरणातील मोठी कारवाई केली आहे। धमाकेदार छापेमारी संपूर्ण गिरोह जोरबंद करण्यात आले असून या रॅकेटच्या मास्टरमाइंड पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची सतत चौकशी चालू आहे। आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे। तपासात समोर आले की हा पेपर लीक रॅकेट फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता तर उत्तर भारतातील अनेक राज्यांशी त्यांचा संबंध होता। पोलीस आता या नेटवर्क मधील प्रत्येक कडीची सखोल चौकशी करत आहे आणि पेपर कसा विकला जात होता याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढेच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय पाहत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। धन्यवाद।